हे स्त्री, तू कोणते पाप करत आहेस? त्याचे परिणाम काय आहेत हे तुला माहीत आहे का? नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, तुम्हाला हे माहीत आहे का, पतीसोबत जेवणाऱ्या स्त्रीचे काय होते? हा विषय ऐकायला जरी साधा वाटत असला तरी यामागे आपल्या संस्कृतीत आणि परंपरेत खोल अर्थ दडलेला आहे. आपल्या हिंदू धर्मात स्त्री आणि पुरुष यांचं नातं केवळ संसारापुरतं मर्यादित नसून ते धर्म, कर्तव्य आणि संस्कार यांच्याशी जोडलेलं आहे. विशेषतः स्त्रीच्या वागणुकीचा तिच्या कुटुंबावर आणि घराच्या सुखसमृद्धीवर कसा परिणाम होतो याबद्दल अनेक शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे. असं म्हटलं जातं की स्त्रीने कोणत्या वेळेला, कशा प्रकारे आणि कोणासोबत भोजन करावं यालाही धार्मिक महत्त्व आहे. काही लोक मानतात की यामुळे घरात सुखशांती येते, तर काही ठिकाणी याबाबत वेगळे मतही आहेत. मग खरं काय आहे? यामागचं शास्त्र काय सांगतं आणि याचा आपल्या आयुष्यावर नेमका काय परिणाम होतो? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच गोष्टींचा उलगडा करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यात तुम्हाला खूप महत्त्वाची आणि ज्ञानवर्धक माहिती मिळणार आहे. आणि मित्रांनो, एक छोटीशी विनंती. मित्रांनो, मी खूप मेहनत करून हा व्हिडिओ बनवत आहे, पण अनेक लोक डिसलाईक करतात. माझी तुम्हा सर्वांना एकच विनंती आहे, कृपया माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या पाठिंब्यामुळेच माझ्या मेहनतीला खरी किंमत मिळते. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. कॉमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या खास विषयाला. अयोध्येच्या प्राचीन नगरीत मनुपुत्र राजा इक्ष्वाकू राज्य करीत होता. इक्ष्वाकू धर्मपरायण, तत्त्वज्ञ आणि परम सौभाग्यवान सम्राट म्हणून प्रसिद्ध होता. देव, ऋषी आणि ब्राह्मणांचे तो मनोभावे पूजन करी आणि आपल्या राज्यात अनेक धर्मकृत्ये व यज्ञयाग आयोजित करी. काशी देशाचा महाराज देवराज यांची कन्या सुदेवा ही इक्ष्वाकूंची पत्नी होती. सुदेवा अतिशय सदाचारशील आणि सत्यव्रत पालन करणारी राजमाता होती. पुण्यात्मा इक्ष्वाकू राजाने आपल्या राणीच्या साथीनं अनेक श्रेष्ठ यज्ञ, दानधर्म आणि धार्मिक अनुष्ठान पूर्ण केले होते. त्यामुळे त्यांच्या राज्यात सर्वत्र सुख समाधान नांदत होते आणि प्रजेच्या हृदयात या दाम्पत्याविषयी अपार आदर होता. जनश्रुती अशीही होती की हे राजदंपती साक्षात श्री विष्णू आणि देवी लक्ष्मीचे अंशावतार आहेत. त्यांच्या उदात्त आचरणामुळे प्रजेच्या मनात हा भक्तिभाव अधिकच वृद्धिंगत होत असे. एके दिवशी राजा इक्ष्वाकू आणि राणी सुदेवा यांनी राजवाड्याबाहेरील गंगा नदीच्या काठी असलेल्या घनदाट जंगलात शिकारीस जाण्याचे ठरवले. वीर राजा आपल्या राणी समवेत अशा सफरींवर जात असे. त्या दिवशी सुदेवा ही आनंदाने आपल्या पतीच्या बरोबर रथातून निघाली. त्यांच्याबरोबर शिकारी सैनिकांचा ताफा आणि शिकारी कुत्र्यांचे समूहही होते. राणीच्या उपस्थितीने शिकार अधिक रोचक होईल असे राजाला वाटत होते. दिवसभर त्यांनी जंगलात फिरून अनेक हिंस्र श्वापदांचा शिकार केला. शिकार खेळता खेळता त्यांनी बरेचसे रानडुकरं आणि हरिणही मारले. गंगाकाठच्या त्या घनदाट अरण्यात सगळीकडे राजाचे शूर सैनिक, वेगवान घोडे आणि शिकारी कुत्रे पसरले होते. बाणांच्या वर्षावाने आणि भाल्यांच्या प्रहारांनी वनातील प्राण्यांमध्ये हाहाकार माजला होता. सायंकाळच्या सुमारास भवतालच्या दाट वनात संध्याकाळची शांतता पसरू लागली होती. दूरवर पक्ष्यांचा किलबिलाट मंदावत चालला होता आणि क्षितिजावर अस्ताला जाणाऱ्या सूर्याची सोनेरी किरणं वृक्षांच्या फांद्यांतून झिरपत होती. जंगलातील एका तळ्याच्या काठाशी राजा राणीचा पहारा चालू असताना समोर अचानक एक प्रचंड जंगली डुक्कर हजर झाला. त्या डुकराचा आकार पाहून काही सैनिक घाबरून मागे हटले. जणू एखादा पर्वतच चालत त्यांच्या पुढे आला होता. त्या जनावराचे डोळे रक्तासारखे लाल तमतमलेले होते आणि राठ चामडीवरचे केसही अंगावर काटा आणतील इतके ताठ झाले होते. त्या अजस्त्र डुकराच्या भोवती डुकरांचा मोठा कळप होता. त्याची असंख्य संतती, मुलं, नातवंड आणि इतर कुटुंबीय गराडा घालून उभी होती. त्याच्यासोबत त्याची प्रिय पत्नी, एक जाणीवसंपन्न मादी डुकरीणी देखील होती. क्षणभरात सारी शिकार थांबली. राजाचे आजूबाजूचे सैनिक आणि शिकारी हा अद्भुत प्रसंग पाहून चकित झाले. इतका मोठा रानडुक्कर आणि त्याचा परिवार समोर उभा असल्याचं कुणी पाहिलं नव्हतं. त्या नरडुकराने समोर इक्ष्वाकू राजाला पाहिताच आपल्या पत्नी संततीला उद्देशून खणखणीत आवाजात उद्गार काढले, प्रिये, पहा, समोर कोसल देशाचे प्रतापी सम्राट इक्ष्वाकू स्वतः शिकारी करण्यासाठी आले आहेत.
त्यांच्यासोबत असंख्य व्याध आणि शिकारी कुत्रीही आहेत. नक्कीच ते आपल्यावर लवकरच तुटून पडतील. राजा इक्ष्वाकू फार पुण्यवान आणि वीर आहे. तो राजांचा राजा आणि संपूर्ण विश्वाचा अधिपती मानला जातो. मी ठरवले आहे की या महात्म्या राजाशी रणांगणात पूर्ण शक्तीनिशी सामना करायचा आणि आपले शौर्य प्रदर्शित करायचे. जर मी माझ्या पराक्रमाने या राजाला जिंकले तर पृथ्वीवर माझ्या कीर्तीचा डंका वाजेल, आणि जर मी या वीर सम्राटाच्या हातून युद्धात मारला गेलो तर मला थेट श्रीविष्णूंच्या परमधामात जाण्याचा लाभ होईल. कोण जाणे, पूर्वजन्मी मी असे काय पाप केले होते ज्यामुळे मला या सुकर योनीत जन्म घ्यावा लागला आहे. पण आज या धर्मात्म्या राजाच्या तीक्ष्ण बाणांच्या वर्षावात मी माझे ते पूर्वसंचित पातक धुवून टाकीन. तो पुढे आपल्या पत्नीला समजावत म्हणाला, तू मला आता मोहाने अडवू नकोस. या क्षणी माझ्यावरचा स्नेह सोड आणि सर्व लेकरांसहित जवळच्या पर्वताच्या एखाद्या सुरक्षित गुहेत जाऊन लप. मी जीवनाची आशा सोडून योद्ध्याच्या कर्तव्याने रणात उतरलो आहे. माझ्याशिवाय आपल्या या कळपाचं काहीही भवितव्य उरणार नाही हे मला ठाऊक आहे. पण माझ्या अनुपस्थितीत तरी तू या मुलांची रक्षा कर. माझे प्राणांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. पतीचे निर्धारपूर्ण उद्गार ऐकताच त्या डुकऱ्याची पत्नी व्याकुळ झाली. तिने आर्तस्वरात उत्तर दिले, नाथ, आपल्या बळावरच तर आपली लेकरं आजवर वनात निर्भयपणे फिरत आहेत. तुमच्या तेजामुळेच ती सिंह व्याघ्रांचीही भीती न बाळगता इथे कोमल मूल फळांवर गुजरान करू शकतात. तुम्ही सोडून गेलात तर ही निष्पाप बाळ दीन, असहाय्य आणि भेदरलेले होऊन जातील. माझीही तुमच्याविना काहीच शोभा उरणार नाही. सोन्याच्या दागिन्यांनी मढलेली, नातेवाईकांच्या सन्मानात राहणारी स्त्री देखील पतीविना उजाड भासते. तसेच तुमच्याविना आपल्या या परिवाराची शोभा राहणार नाही. प्रिय प्राणेश्वरा, तुमच्याविना मी प्राणही ठेवू शकणार नाही. मी खरे सांगते आहे, तुम्ही जग सोडून गेलेत तरी मी आनंदाने तुमच्यासोबत नरकातही जाईन. पण असे स्वतःच्या मृत्यूला आमंत्रण देत युद्धात उडी घेऊ नका. चला ना, आपण सगळ्यांनी मिळून एखाद्या दुर्गम गुहेत आश्रय घ्यावा. तुम्ही प्राणत्याग करण्याचा विचार सोडून दिलात तरच आमचे कल्याण होईल. तुम्हाला या यज्ञतुल्य युद्धात मृत्यू पत्करून काय मिळणार आहे? रणासाठी आसुसलेल्या सुकराने तिच्या बोलण्यावर नम्र पण ठाम उत्तर दिले, प्रिये, तू वीरांचा धर्म समजत नाहीस. शत्रूने आव्हान दिल्यावर मोह किंवा भीतीपोटी लढाई टाळणारा योद्धा महापापाचा भागी होतो. जो रणांगणात शत्रूचा पराभव करतो त्याला अपार कीर्ती मिळते, आणि जर शूरपणे लढताना वीरगती आली तर त्याला थेट स्वर्गप्राप्ती, वीरलोक होते. मनुपुत्र इक्ष्वाकू स्वतः इथे युद्धासाठी उपस्थित आहेत. युद्धासाठी आलेला शत्रू म्हणजे जणू अतिथीच असतो, आणि अतिथी तर स्वयं भगवान विष्णूचं रूप मानला जातो. म्हणून या युद्ध अतिथीचा स्वीकार करून त्यांच्यासमोर रण करणं हेच माझं कर्तव्य आहे. आता मला रोखू नकोस. डुकरिणीने पतीचे अटळ शब्द पाहून डोळे अश्रूंनी भरून म्हणाली, जर आपण या महात्म्या राजासोबत युद्ध करण्याचाच निर्णय घेतला आहे तर मीही तुमच्या सोबत राहीन. तुमचा पराक्रम माझ्या डोळ्यांनी पाहिल्याशिवाय मी इथून हलणार नाही. तिने लगेच आपल्या मुलाबाळांना हाक मारली, मुलांनो, ऐका, तुमचे पिता युद्धासाठी जात आहेत. तुम्ही लवकर जवळच्या एखाद्या दूरच्या गुहेत जाऊन लपून बसा. राजाचे सैन्य अत्यंत बलाढ्य आहे. इक्ष्वाकू राजा हा तर आपल्या सर्वांसाठी साक्षात काळा समान आला आहे. तो कोणालाही सोडणार नाही. तुम्ही आता स्वतःचे रक्षण करा. पोरांना हे ऐकून संताप आणि दुःख दोन्ही झाले. ते एकमुखाने उद्गारले, आई, आम्ही तुम्हा बोघांना संकटात सोडून जाणार नाही. संकटाच्या वेळी मातापित्यांना परित्याग करणाऱ्याला महारौद्र नरकात पडावे लागते, असे शास्त्रात म्हटले आहे. ज्यांनी आईचं दूध पिऊनही शेवटी मातापित्यांना टाकलं त्यांना किडे आणि दुर्गंधित अन्नांनी भरलेल्या नरकात पडून यातना सहन कराव्या लागतात. आम्ही पापी नाही आहोत. आम्हीही बाबांसोबत प्राणपणाने लढू. मुलांचे धैर्य आणि प्रेम पाहून डोळ्यात पाणी आणत अखेर शूर पत्नीनेही पतीसह युद्धात उतरण्याचा निर्धार केला. अशा रीतीने त्या रानडुकर कुटुंबाने एकजुटीने रणात जाण्याची प्रतिज्ञा केली. सर्व डुकरांनी जमिनीत आपापले पाय रोवून मोर्चा बांधला. त्यांच्या डोळ्यात जणू आग होती आणि अंगात अपार बळ संचारलेले जाणवत होते. दरम्यान अयोध्यापती इक्ष्वाकू आपल्या सुंदरी भार्यासमवेत आणि सैन्याच्या साथीसह त्या प्रदेशात येऊन पोहोचले. समोर शूकरांचा तांडा लढाईसाठी सज्ज असल्याचे दिसताच राजाचे व्याध आणि योद्धे काहीसे ठिटकले. त्यांना क्षणभर भीती वाटली की हे वन्य प्राणी काहीतरी मायावी शक्तीचे आहेत. त्यांनी घाईघरून राजाला संपूर्ण हकीकत सांगितली.
इक्ष्वाकू राजाने निर्भयपणे हसत आपल्या सरदारांना हुकूम दिला, त्या प्रचंड रानडुकराला वेढा घालून पकडा. लगेच राजाचे शिपाई पुढे सरसावले. शिकारी कुत्र्यांनी भुंकत धाव घेतली आणि सैनिकांनी डुकरांच्या दिशेने तुटून पडत बोचऱ्या बाणांचा वर्षाव सुरू केला. पलभरात घनघोर संग्राम सुरू झाला. कुत्र्यांच्या भुंकण्याच्या आणि डुकरांच्या भीषण गर्जनेच्या आवाजांनी अरण्याचा कानाकोपरा हादरून गेला. शेकडो बाण हवेत सुटले होते. शस्त्रांचे धारदार टोकं सूर्यप्रकाशात लखलखत होती. मात्र त्या शूर डुकरांच्या कुटुंबानेही जोरात प्रतिकार चालूच ठेवला. रानडुकर आणि त्याची पत्नी अंगावर येणारे अनेक बाण आपल्या शरीराने चढवत होते. काही डुकरांनी शिपायांवर हल्ले करून त्यांचे घोडे पाडले, तर इतरांनी शिकारी कुत्र्यांना दूर फेकून दिले. अनेक राजसैनिक जखमी होऊ लागले. थोड्याच वेळात राजाला जाणवले की हा सामना काही सोपा नाही. तत्क्षणी इक्ष्वाकू राजा स्वतः रणभूमीवर उतरले. आपल्या हातातील मजबूत गदा आवेशाने फिरवीत त्यांनी थेट त्या महाकाय डुकरावर चाल करण्याचा निश्चय केला. त्या डुकरानेही एक घोर आरोळी ठोकली आणि राजा जवळ येताच आक्रमणासाठी झेपावला. क्षणभर जंगलातील इतर सर्व आवाज थांबल्यासारखे झाले. पुढच्याच क्षणी इक्ष्वाकू राजांची गदा पूर्ण शक्तीने त्या विशाळ डुकराच्या कपाळावर आपटली. ढण असा प्रचंड आवाज घुमला आणि ते महाकाय रानडुकर जमिनीवर कोसळले. राजा इक्ष्वाकू श्वास रोखून त्या प्रचंड जनावराच्या निर्जीव देहाकडे पाहत होता. इतक्यात त्याच्या डोळ्यांसमोर एक अद्भुत चमत्कार घडला. निपचित पडलेल्या रानडुकराच्या देहातून एका तेजस्वी मानवाकृतीचा उदय झाला. मृत डुकराचे रूप जमिनीवरच राहिले आणि आकाशात एक दिव्य पुरुष आकृती झळकू लागली. त्या आकृतीला 4 भुजा होत्या. अंगावर रेशमी पीतांबर वस्त्र आणि सोने रुपयाचे अलंकार होते. तो 4 भुजांचा दिव्य गंधर्व हळूहळू वर उठत गेला. सर्वांनी आश्चर्याने पाहिले. हा काही साधा डुक्कर नव्हता, तर एका स्वर्गीय गंधर्वाला लागलेल्या शापाचा प्रभाव होता. महान गंधर्व रंगविद्याधराचा शाप राजाच्या हस्ते भंग झाला होता. आकाशात झळकणाऱ्या त्या गंधर्वाने दोन्ही हात जोडून इक्ष्वाकू राजाला नमन केले आणि पुढच्या क्षणी दिव्य प्रकाश किरणासारखा स्वर्गलोकाकडे निघून गेला. हा अद्भुत चमत्कार पाहून राजाच्या काही सैनिकांनी आश्चर्यानं दोन्ही हात वर करून जय विष्णू असा जयघोष केला. त्या घनदाट अरण्यात एक पवित्र शांतता पसरली. हे दृश्य पाहून राणी सुदेवा थक्क झाली. काही क्षण तिला काही सुचेनासे झाले. एका डुकराचे असे रूपांतर होताना पाहून ती स्तिमितही झाली आणि थोडी भयभीतही. राजाच्या शेजारी रथात उभी असलेल्या सुदेवाने हळूच खाली उतरून पाहिले, तर तो जखमी मादी डुक्कर आपल्या पतीला गमावल्यामुळे शोकाने थिजलेली तिथेच उभी होती. कृपेने भारावून गेलेल्या सुदेवाने हाताने इशारा करून तिला जवळ बोलावले. राणी सुदेवाने प्रेमाने त्या मादी डुकरिणीच्या डोक्यावरून हात फिरवला. घाबरू नकोस, माझ्याजवळ ये, तिने शांत स्वरात म्हटले. ती शुकरिणी जखमी अवस्थेत रडत रडत राणीच्या जवळ आली आणि मान खाली घालून बसली. सुदेवाने मृदू आवाजात विचारले, तुझ्या पतीचे हे कसे झाले? त्याचे मरण सामान्य नसून अद्भुत दिसते. त्याचा आणि तुझा पूर्वजन्मी काही रहस्य असावे असे वाटते. कृपया मला तुमची कथा सांगशील का? आणि बाळ, तूही तर एका डुकऱ्याचीच जन्मजात आहेस, परंतु इतक्या स्पष्ट मानव भाषेत माझ्याशी बोलते आहेस, हे कसे? त्या शुकरिणीने थोडा धीर धरला आणि आसवांना आवर घालत म्हणाली, देवी, माझे पती खरे तर एका शापित गंधर्वाचे अवतार होते. त्यांच्या पूर्वजन्मीची हकीकत सांगितली तर तुमच्या साऱ्या प्रश्नांचे उत्तर मिळेल. ती पुढे कथन करू लागली. माझे पती पूर्वजन्मी रंगविद्याधर नावाचे एक विद्यावंत गंधर्व होते. त्यांना गायन आणि वाद्यवादनाची प्रखर आवड होती. एके दिवशी ते मेरू पर्वताच्या शिखरांपैकी एका रमणीय स्थानी महर्षी पुलस्त्य यांच्या तपोवनाजवळ बसून मधुर गान करू लागले. त्यांच्या गाण्यामुळे पुलस्त्य मुनींच्या तपश्चर्येत व्यत्यय येऊ लागला. शेवटी त्या महर्षींनी कुटीबाहेर येऊन विनम्रतेने त्या गंधर्वाला म्हटले, वत्सा, तू अतिशय मधुर गात आहेस, परंतु तुझे गाणे माझ्या ध्यानात अडथळा आणते आहे. कृपया तू थोडे दूर जाऊन आपला कार्यक्रम पुढे चालू ठेवशील का? पण रंगविद्याधराच्या मनाला ही विनंती खटकली. त्याला आपली कला किती सुरेख आहे याचा गर्व होता. त्याने महर्षींचे म्हणणे धुडकावले आणि त्याच जागी बसून गायन चालू ठेवले. अखेर पुलस्त्य मुनी वैतागून आपला आश्रमच दुसऱ्या ठिकाणी हलवून निघून गेले. पुलस्त्य मुनी निघून गेल्यानंतरही रंगविद्याधर शांत बसला नाही. त्याच्या मनात एक खोडसाळ कल्पना आली. त्याने आपल्या मायावी शक्तीने एका रानडुकराचे रूप धारण केले आणि महर्षींना पुन्हा त्रास देण्याच्या उद्देशाने नव्या आश्रमाजवळ पोहोचला.
त्यानंतर त्या गंधर्व डुकराने अतिशय क्लेशकारक चाळे सुरू केले. कधी तो आश्रमाच्या अंगणात घाण करत होता, कधी जोरजोरात गुरगुरून विचित्र नाच करत होता, तर कधी महर्षींच्या नजरेत भरण्यासाठी लोळण घेत होता. सुरुवातीला पुलस्त्य मुनींनी या प्राण्याला एक सर्वसामान्य प्राणी समजून दुर्लक्ष केले, पण जेव्हा त्याचे उद्योग अगदीच सीमा ओलांडू लागले तेव्हा महर्षींना सत्याची जाणीव झाली. साधा डुक्कर इतका लगातार त्रास देईल असे वाटत नाही. मी याला मूक प्राणी समजून सोडून दिले, पण हा नक्कीच एखादा दुष्ट गंधर्व असावा, असा विचार त्यांच्या मनात येताच त्यांना प्रचंड राग आला. महर्षी पुलस्त्यांनी क्रोधाने तपोमूर्ती सोडून त्या डुकराकडे अंगुली केली आणि उच्चारले, अरे दुर्जना, डुकराच्या रूपाने तू माझी तपश्चर्या भंग केली आहेस, तर जा, पुढच्या जन्मात खरे डुक्कर बनून जन्म घे. महर्षींच्या तोंडून हा शाप जसा बाहेर पडला तसाच रंगविद्याधर घाबरून आपल्या मूळ गंधर्व रूपात आला. पण आता उशीर झाला होता. तो शाप अटळ होता. शापित गंधर्व व्याकुळ होऊन स्वर्गलोकात इंद्रदेवांकडे धावला आणि घडलेली सारी कहाणी सांगितली. इंद्रदेवाने महर्षी पुलस्त्यांना विनंती करून त्या गंधर्वाला माफीचा काही उपाय मागितला. तेव्हा पुलस्त्यांनी क्रोध शांत झाल्यावर दयाळू अंतःकरणाने एक शर्त सांगितली. मनुपुत्र राजे इक्ष्वाकू यांच्या हातून तुझा वध झाला तर तू पुन्हा आपल्या गंधर्व रूपात परतशील. तेवढीच कृपा महर्षींनी केली. तेव्हापासून माझ्या पतीने आपल्या मुक्तीची प्रतीक्षा सुरू केली. इंद्राच्या दरबारात परतल्यावर त्यांनी मनोमन निश्चय केला की जेव्हा इक्ष्वाकू राजे शिकारीस येतील तेव्हा आपण स्वतःहून त्यांच्या हातून वीरगती प्राप्त करून शापमुक्ती घ्यायची. आज त्यांचा तो संकल्प पूर्ण झाला. राणी सुदेवाने गंधर्वाच्या शापाची ही रोमहर्षक कथा तन्मयतेने ऐकली. तिला आश्चर्य वाटले की एका रानडुकराच्या मागे अशी इतिहासकथा असू शकते. या अद्भुत वृत्तांताने ती अवाक झाली. किती वेगळीच लीला आहे ही, ती स्वतःशीच पुटपुटली. मग तिला जाणवले की ही मादी डुकरीणही काही साधी नाही. आपल्या पुढ्यात जी पशुरूपात आहे ती खरे तर कुणा बुद्धिमान व्यक्तीची आत्मा आहे. राणीने नम्रतेने विचारले, तूही आपल्यासमोर माणसाप्रमाणे वागत आणि बोलत आहेस. तू स्वतः कोण आहेस? तुझीही काही पूर्वजन्माची कहाणी असेल तर कृपया मला सांग. शुकरिणीने एक दीर्घ श्वास घेतला आणि सांगू लागली, देवी, माझं खरं नाव सुद्धा सुदेवा आहे. हे ऐकताच राणी सुदेवाच्या भुवया उंचावल्या. तुझे नावही सुदेवा? तिने आश्चर्याने विचारले. होय, आणि माझी कथा त्याहूनही विलक्षण आहे, असे म्हणत शुकरिणी पुढे सांगू लागली. मी पूर्वजन्मी कलिंग देशातील श्रीपूर नावाच्या एका शहरात जन्मले. माझे वडील वसुदत्त म्हणजेच वसुदेव नावाचे एक श्रीमंत आणि आदरणीय ब्राह्मण होते. मी त्यांची एकुलती एक लाडकी मुलगी होते. त्यांच्या अतिकोड कौतुकामुळे माझ्या स्वभावात लहानपणापासून अहंकार भरला गेला. काही वर्षांनी आमच्या घरी शिवशर्मा नावाचे एक तरुण विद्येचे पुजारी आले. ते सर्व शास्त्रविद्येत पारंगत होते आणि अनाथही होते. माझ्या वडिलांनी माझे लग्न त्या शिवशर्मांशी लावून दिले. परंतु माझ्यावर अनंत माया असणारे माझे वडील मला सासरी न पाठवता आपल्याकडेच ठेवू इच्छित होते. त्यांनी माझ्या पतीला आमच्या घरी राहायला बोलावले आणि मी माहेरीच त्याच्यासोबत राहत असल्याने अजूनही वडिलांच्या देखरेखीखालीच होते. मी मात्र त्या नव्या पतीला मनातून स्वीकारलं नव्हतं. माझ्या मायाबापांच्या श्रीमंतीचा मला प्रचंड गर्व होता आणि त्या गर्वापोटी मी माझ्या पतीची काहीही कदर केली नाही. त्याच्याशी अबोला धरल्यासारखी वागत राहिले. घरची सगळी सुख असून सुद्धा मी सतत तक्रारी करीत असे. माझे पती शांत स्वभावाचे आणि सहनशील होते. त्यांनी बराच काळ माझा उद्धटपणा सोसला, पण माझं वर्तन दिवसेंदिवस बिघडत चाललं होतं. अहंकारामुळे मी कर्तव्यच्यूत झाले होते, इतके की पतिसेवेसारखं कर्तव्यही पार पाडत नव्हते. शेवटी माझ्या दुष्कृत्यांना कंटाळून आणि माझ्या अनैतिक वागणुकीला वैतागून एक दिवस शिवशर्मा काहीही न सांगता देश सोडून निघून गेले. मी त्यांच्यासोबत समाधानाने संसार करण्याची संधी गमावली होती हे मला तेव्हा अजिबात कळालं नाही. ते मला सोडून गेल्यानंतर मी काही काळ बेफिकीर राहिले, परंतु लवकरच या गोष्टीचे वाईट परिणाम माझ्यावर ओढवू लागले. पती निघून गेल्याची बातमी जेव्हा माझ्या वडिलांना समजली तेव्हा त्यांचा संताप अनावर झाला. ज्या कन्येस त्यांनी डोळ्यात तेल घालून वाढवले तीच आपल्या पतीला असे वागवते. माझी कृतज्ञता पाहून वडिलांनी क्षणाचाही विलंब न लावता मला घराबाहेर काढून लावले. त्यांनी संतापाने ठणकावले, आता ह्या घरात तुझी जागा नाही. तू आमच्या कुळाची मानहानी केली आहेस. तुला कल्पना आहे का पतीला धोका देणाऱ्या स्त्रीला कसा शाप भोगावा लागतो? विदर्भ देशाची राजकन्या पद्मावती हिच्या वागणुकीमुळेच तिच्या पोटी कंसासारखा राक्षस जन्मला होता. तुझेही तसेच काही भयंकर भोग कुठे निर्माण होतील सांगता येत नाही, म्हणून मला तुझ्यापासून दूर राहणे योग्य वाटते.
माझ्या दारातून निघून जा आणि तुझी व्यवस्था बघ." राणी सुधेवाला हा उल्लेख ऐकून कुतूहल वाटले. तिने मध्येच हस्तक्षेप करून विचारले, "राजकन्या पद्मावती आणि कंसाची गोष्ट मला ऐकवशील का? मला याची नीट माहिती नाही." शुकरिणीने मान डोलावली आणि त्या प्राचीन उपकथेचा मागोवा सांगू लागली. प्राचीन काळी मथुरापुरीचे उज्ज्वल प्रतापी राजा उग्रसेन यांचा विवाह विदर्भ नरेश सत्यकेतू यांच्या कन्या पद्मावती हिच्याशी झाला होता. काही काळ दोघे सुखी संसार करीत होते. सत्यकेतू राजाने आपल्या जावयाला आणि कन्येला निमंत्रण धाडून पद्मावतीला काही काळासाठी माहेरी बोलावून घेतले. आपल्या लाडक्या लेकीला पाहून सत्यकेतू आनंदित झाले. एके दिवशी पद्मावती आपले बालपणीचा राजवाड्याचा परिसर पाहण्यासाठी बाहेर पडली. तिला आपले बालपण आठवत होते. ती गुणगुणत मनसोक्त फिरत होती. फिरता फिरता ती पुष्पवंत नावाच्या रम्य पर्वताजवळ पोहोचली आणि एका शांत सरोवराकाठी बसली. तेवढ्यात त्या ठिकाणी एका यक्षाने तिचे दर्शन घेतले. गोडीला नावाचा तो गंधर्व कुबेराचा सेवक होता. त्याने दुरून पद्मावतीचे विलक्षण रूप पाहिले आणि क्षणात मोहित झाला. राजकन्या पद्मावती आपल्या पतीपासून दूर माहेरी एकटीच फिरत आहे हे पाहून त्याला संधी वाटली. त्याने आपल्या मायावी शक्तीने स्वतःला उग्रसेन राजाच्या रूपात बदललं आणि सरोवराकाठी पद्मावतीपाशी गेला. "प्रिये, मी तुला भेटायला अचानक इथे आलो आहे," असे तो मायाराज म्हणाला. पतीला अचानक समोर पाहून पद्मावती सुखद विस्मयाने चमकली. "स्वामी, आपल्याला पाहून मला किती आनंद झाला आहे," असे म्हणून ती आनंदाने त्याच्या गळ्यात पडली. काही वेळ हे मधुर मिलन सुरू राहिले. पण थोड्याच वेळात पद्मावतीला आपल्या पतीच्या वागण्यात काहीतरी अनपेक्षित बदल जाणवला. तिच्या मनात शंका दाटू लागली. अखेर ती सावध झाली आणि तिने त्या पुरुषाला रागाने दूर ढकलून दिले. "तू माझे खरे पती नाहीस. तू कोण आहेस सांग," ती चिडून बोलली. त्या पुरुषाने आपल्या खोट्या रूपाचे भान सोडले आणि दूर जाऊन उभा राहिला. "देवी, तू म्हणतीयस ते बरोबर आहे. मी तुझ्या पतीच्या रूपात आलो खरा, पण प्रत्यक्षात मी गोडीला नावाचा यक्ष आहे. तू इतकी सुंदर आहेस की मला तुझ्याशी लग्नाची प्रबळ इच्छा झाली, म्हणूनच मी हे रूप घेतलंय. कृपया रागावू नकोस." तो विनवू लागला. हे ऐकून पद्मावतीचा संताप अनावर झाला. तिने त्या यक्षाला थैथयाट करून हाकलून दिला. गोडीलाने आपली चूक मान्य केली आणि तिथून पळ काढला. परंतु त्या घटनेचा परिणाम होऊन पद्मावती गर्भवती राहिली. तिने घाबरून ही बाब काही काळ गुप्त ठेवली. नंतर सत्यकेतू आणि त्यांच्या राणीला आपोआपच समजले की पद्मावतीच्या गर्भात एखादा अनिष्ट बीज पिकत आहे. त्यांनी खूप प्रयत्न केले की हा गर्भ नष्ट करता यावा, पण सगळे उपाय अयशस्वी ठरले. शेवटी एके दिवशी त्या गर्भातील बाळानेच पद्मावतीला संबोधले. त्या अद्भुत बाळाने पोटातून आवाज केला, "आई, मला नष्ट करण्याचा प्रयत्न करून तू थकून जाशील. तू जाणत नाहीस की मी कोण आहे. पूर्वी विष्णूंनी ज्याचा संहार केला तो महाबलाढ्य असुर कालनेमीच मी आहे. बदला घेण्यासाठी तुझ्या गर्भात मी आलो आहे. मला तू काहीही हानी पोहोचवू शकत नाहीस." या आवाजाने पद्मावती थरारली. 9 वर्षांहून अधिक काळ तिने त्या गर्भाला पोटात वाढवलं आणि अखेर एका तेजस्वी पण क्रूर मुलास जन्म दिला. त्या मुलाचं नाव कंस ठेवलं गेलं. पुढे तोच कंस मोठा होऊन मथुरेचा निरंकुश सम्राट बनला. त्याने अनन्वित अत्याचार केले आणि पापकर्मांची परिसीमा गाठली. अखेर भगवान श्रीकृष्णाने कंसाचा वध करून या पापकथेला शेवट आणला. राणी सुदेवा ही कथा ऐकून स्तब्ध झाली. किती भयंकर प्रसंग, ती मनात म्हणाली. तिने मग शुकरिणीला पुढे सांगायला सूचित केले. शुकरिणीने आपली पूर्वकथा पुन्हा सुरू केली. "माझ्या वडिलांनी पद्मावतीचे उदाहरण देऊन मला जसे घराबाहेर काढले, त्यानंतर मी अक्षरशः रस्त्यावर आले. कालपर्यंत ऐश्वर्यात नांदणारी आणि गर्विष्ठ असणारी मी आता पायदळी तुडवली जाणारी झाले. पती गमावला. आता आईवडिलांनीही नातं तोडलं. माझ्याकडे पैसा होता ना आश्रय. साऱ्या ओळखीच्या समाजानेही पाठ फिरवली. मी लाजेने, अपमानाने आणि दुःखाने ग्रासून नगरोदगरी भटकत राहिले. ज्यांनी कधी माझं कौतुक केलं होतं ते सुद्धा आता मलाच दूषणं देत होते. माझी प्रकृती खालावत चालली होती. भूक तहान मला सतत छळत होती. त्यातच माझ्या पापकर्मांमुळे मला एक दुर्धर रोग जडला. माझे अंग गलित गात्र झाले. अगदी मान उंचावून चालवताही येईना. अशा स्थितीत काही दिवस जाताच मला जाणवले की मी जिवंतपणीच नरकयातना भोगत आहे. अखेर एका संध्याकाळी भुकेने व्याकुळ होऊन मी एका मोठ्या वाड्याच्या दारात जाऊन उभी राहिले. माझे अंग थरफरत होते. आवाजही फुटत नव्हता. थोड्या वेळाने त्या वाड्याच्या अंगणात एक दासी आली. तिने मला शांत बसवले आणि घरातील मालकीणबाईंना हाक मारली.
थोड्याच वेळात एक दयाळू स्त्री बाहेर आली. तिने करुणेने मला आत घेऊन पाणी दिले आणि कोरडी भाकर खाऊ घातली. मी ते अन्न अक्षरशः गिळत होते. इतक्यात त्या घरातील गृहस्थही माझ्याजवळ आले. त्यांनी विचारपूस सुरू केली. "बाई ग, तू कोण आहेस? कुठून आलीयस? तुझं नाव काय?" माझ्या तोंडून कसाबसा एक एक शब्द बाहेर पडला. मी भरभरून माझी कहाणी सांगितली आणि हे ऐकून ते गृहस्थ सुन्न झाले. त्यांच्या पत्नीचे डोळेसुद्धा पाणावले. त्यांनी अलगद विचारलं, "तुमच्या पतीचं नाव काय हो?" मी ओळखण्यासारखं नाव सांगितलं. "माझे पती शिवशर्वा." हे ऐकताच तो गृहस्थ चकित झाला. तू माझी पहिली पत्नी?" तो उद्गारला. त्या सज्जन गृहस्थानेच मला आधार दिला होता हे मला कळून चुकले. ते दुसरे कोणी नसून शिवशर्माच होते. माझे केस वाढून रानवाणी झाले होते आणि चेहरा ओळखणू येण्याइतका विद्रूप झाला होता. पण माझी करुण कहाणी ऐकून त्यांनी मला लगेच ओळखले. होय, माझ्या पतीने माझ्या त्यागानंतर मंगला नावाच्या एका सुशील स्त्रीशी पुनर्विवाह केला होता आणि ते सुखी जीवन जगत होते. ज्यांचा मी एकेकाळी अपमान केला होता, त्याच माझ्या पतीच्या नवीन पत्नीने मला अन्न पाणी दिले होते, सेवा केली होती. हे समजल्यावर माझ्या काळजात पश्चातापाने एक आग पेटली. शिवशर्मा आणि मंगला या दोघांनीही माझ्याविषयी तिळमात्र राग व्यक्त केला नाही. उलट मला अन्न, वस्त्र, थोडे दागदागिने हातावर ठेवले आणि आत्मविश्वासाने उभं राहण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मनात माझ्याबद्दल केवळ करुणा आणि क्षमा होती, पण मलाच स्वतःला स्वतःची घृणा वाटत होती. इतक्या चांगल्या माणसांच्या आयुष्याची राखारांगोळी मी एकेकाळी करून टाकली होती, ही जाणीव मला कोऱ्या करकरीत तलवारीसारखी भेदत होती. त्या रात्री मला डोळ्यात डोळा लागला नाही. माझ्या कानावळ्या शरीराला नवरा बायकोने औषधोपचार केले तरी माझे अंतरंग यातनांनी तडफडत होते. मला जाणवले की मी किती काही गमावले आणि आता क्षमा मिळवणे अशक्य आहे. या खंतावेगातूनच काही दिवसांनी माझा देह निरस झाला. मी प्राण सोडले. आत्मकथनाचा हा टप्पा सांगून शूकरिणी काही काळ गप्प राहिली. राणी सुदेवाच्या डोळ्यातही अश्रू तरळले होते. शूकरिणीने बोलणे पुढे सुरू ठेवले. देह सोडताच मला यमलोकातील भीषण दर्शनांना सामोरे जावे लागले. माझ्या पापांचा लेखाजोखा तयारच होता. त्या आधारावर मला थेट नरकात फेकण्यात आले. तेथे कित्येक काळ मी असह्य यातना भोगत राहिले. कुठलाही पापी जीव ज्यांची कल्पना करू शकत नाही अशा यातना मी प्रत्यक्ष अनुभवल्या. जेव्हा त्या शिक्षेचा काळ संपला तेव्हा मला जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटका मिळेल असे वाटले, पण तसे झाले नाही. माझ्या आत्म्यावर लागलेल्या कलंकामुळे मला परत पशुयोनींची मालिका भोगावी लागली. मी कोल्ही झाले, गावकऱ्यांनी दगड मारून हुसकावून लावली. कुत्री झाले, गलिच्छ वस्त्यांत उपाशीपोटी भरकटले. पुन्हा साप झाले, लोकांनी मला पाहता क्षणी काठीनं ठेचून मारलं. कोंबडी झाले तर लगेचच एका हिंस्त्र जनावराने मला फस्त केले. मांजर झाले तरी उपाशीपोटी भटकताना मार खाल्ला. अखेर सर्वशक्तिमान ब्रह्मदेवाने जणू पृथ्वीवरील बहुतेक सर्व प्राण्यांच्या गर्भात मला टाकूनच पाहिले आणि आता शेवटी या डुकरिणीच्या रूपात मी तुमच्यासमोर उभी आहे. देवी, हे सारे कथन मी तुमच्यासमोर माझे दुःख हलके करण्यासाठी मांडले आहे. माझ्या मनाला माझ्या पापांची पूर्ण जाणीव आहे. अनेक जन्मांचे दुःख भोगूनही माझ्या पापांची टोचणी कमी झालेली नाही. परंतु आता मला आपल्या भेटीने एक आशेचा किरण दिसला आहे. राजन, तुमचे पती इक्ष्वाकू हे भगवान विष्णूंच्या अंशावतारातून पृथ्वीवर आलेले राजर्षी आहेत आणि आपण स्वस्ती स्वरूपा लक्ष्मीदेवींचे अंशस्वरूप आहात. मला हे जाणवले आहे की तुमची माझ्याप्रती भेट काही कारणानेच घडली आहे. म्हणूनच मी तुमच्या चरणाशी एक विनंती करते. कृपा करून तुमच्या केवळ 1 दिवसाच्या पुण्यकर्मांचे फळ मला दान म्हणून द्या. इतकी कृपादृष्टी झाली तर मी या नीच योनीतून मुक्त होऊन स्वर्गप्राप्ती करू शकेन. माझ्यासारख्या पतितघेवाला उद्धाराची हीच एक संधी आहे. मी आपल्याकडे आशेने पाहत आहे. हे बोलून शूकरिणी राणी सुदेवाच्या पायांवर कोसळली. सुदेवाच्या मनात त्या दुःखासाठी अपार करुणा दाटून आली. राणी सुदेवाचे डोळे या कहाणीने भरून आले. तिने त्या शापग्रस्ते शूकरिणीची व्यथा अंतःकरणाने अनुभवली. तिच्या मनात त्या पतित स्त्रीबद्दल अपार दया दाटून आली. अहंकार आणि अधर्म मनुष्याला किती भयानक अधोगतीला लोटतात याचे हे जिवंत उदाहरण आहे, सुदेवा मनात म्हणाली. तिला जाणवले की पापाचे परिणाम किती दुर्दैवी आणि दुःखद असतात आणि प्रायश्चित्त व क्षमेनेच त्यांचा नाश होऊ शकतो. या बाईचा मला उद्धार करता आला तर? तिच्या अंतःकरणात अचानक विचार चमकून गेला. पुढच्या क्षणी सुदेवाने दृढ निश्चय केला. राणीने त्या शापग्रस्तेला उठवून सामोरं पाहिलं. हे दुर्दैवी जीव, तुझ्या दुःखाने माझे हृदय पिळवटून निघाले आहे. सुदेवा प्रेमभराने म्हणाली. तुझ्यासारख्या पतित जीवाचा उद्धार करण्याची संधी मला देणे हा खुद्द परमेश्वराचा आदेश आहे.
माझ्या नवऱ्याच्या परवानगीनं मी आजवर केलेल्या सर्व सत्कर्मांपैकी गेल्या 1 वर्षाचे संचित पुण्य तुला अर्पण करते. राजा इक्ष्वाकूनेही मान डोलावून राणीच्या निर्णयाला संमती दिली. सुदैवाने मनोमन ईश्वराला स्मरून डोळे मिटून आणि आपल्या दोन्ही हातांनी शूकरिणीच्या डोक्यावर स्पर्श करून आशीर्वाद दिला, सर्व दुःखांतून मुक्त हो. त्या क्षणी एक चमत्कारिक प्रकाशकिरण शूकरिणीच्या अंगभोवती चमकला. जखमी शूकरिणी वेदनेने किंचाळून जमिनीवर कोसळली आणि काही क्षणांतच तिच्या डुकराच्या शरीरात विलक्षण परिवर्तन घडू लागले. ते रूप सैल पडून जाऊन त्याच्या जागी एक लावण्यवती स्त्री अवतरू लागली. शूकरिणीचे शरीर क्षणोक्षणी मानवी आकार घेऊ लागले. राणी सुदेवा, राजा इक्ष्वाकू आणि समोर जमलेले सगळे सैनिक अवाक होऊन हे दृश्य पाहू लागले. डोळे दिपवून टाकणारा तेजस्वी प्रकाश पसरला आणि त्या प्रकाशामधून एका तरुण सुंदरीचे रूप दिसू लागले. काळेभोर सुयोग्य केस, कपाळावर शुभ्र चंदन कुंकुम, अंगावर स्वर्गीय रेशमी वस्त्र आणि सुवर्णालंकार धारण केलेली एक दिव्य तरुणी त्या जागी उभी होती. तिच्या चेहऱ्यावर अपूर्व तेजस्वी सौंदर्य झळकत होते. काही क्षण आपण मनुष्य रूपात आल्याचे तिच्या लक्षातच आले नाही. अखेर तिला भान आले तशी ती पटकन राणी सुदेवाच्या पायांशी खाली वाकली. तिच्या डोळ्यात आनंदाश्रू चमकत होते. देवी, तू मला तारलेस, मी कायमची तुला ऋणी राहीन, ती कृतज्ञतेने एवढेच म्हणू शकली. इतक्यात आकाशातून एका दिव्य रथाचे आगमन झाले. त्या रथाला शुभ्रवर्णी घोडे जुंपलेले होते. रथावर स्वर्गीय फुलांची तोरणं आणि पताका फडकत होत्या. सभोवताली गंधर्व किन्नरांचा मंजूळ गानविलास सुरू झाला. स्वर्गातून सुगंधित पुष्पवृष्टी होऊ लागली. पृथ्वीवर मानव राजा आणि राणीने एका पतित आत्म्याला उद्धरिले ह्या घटनेचे स्वर्गदेवांना कौतुक वाटले. त्या दिव्य स्त्रीने राणी आणि राजाला पुनःप्रणाम केला आणि हसतमुखाने स्वर्गीय रथावर आरूढ झाली. घोड्यांनी लगाम तुटल्याप्रमाणे आकाशात उड्डाण केले आणि क्षणार्धातच तो रथ दूर क्षितिजावर अदृश्य झाला. राजा इक्ष्वाकू आणि राणी सुदेवा हे सर्व अत्यंत आनंदाने पाहत होते. त्या स्त्रीच्या उद्धाराने दोघांचे हृदय समाधानाने भरून आले. त्या दिवशीच्या अद्वितीय घटनांनंतर राजा इक्ष्वाकूने आपली शिकार मोहीम आवर्ती घेतली. राणी सुदेवा आणि सम्राट इक्ष्वाकू प्रसन्न मनाने अयोध्येकडे परतले. राणीने मनातल्या मनात परमेश्वराचे आभार मानले की तिला एका आत्म्याच्या मुक्तीसाठी कारणीभूत होता आले. इक्ष्वाकू राजा पत्नीच्या कडेवर स्तुतिदृष्टीने पाहत होता. देवी, तो म्हणाला, तुझ्या करुणेने आणि त्यागाने आज एक जीव उद्धरला गेला. तू खरोखर अद्वितीय आहेस. त्यावर सुदेवाने विनम्र हसू देत उत्तर दिले, महाराज, हे सर्व ईश्वरी लीला आहे. मी आणि आपण केवळ निमित्त मात्र आहोत. दोघांनी मनोमन विष्णू भगवंताला वंदन केले आणि पुन्हा एकदा राज्यकारभार आणि धर्मकर्मात रमून गेले. राणी सुदेवाच्या या आख्यायिकेतून एक महान नैतिक बोध मिळतो. दुष्कृत्यांनी पतित झालेल्याचाही उद्धार होऊ शकतो जर त्याला सद्गुणींची साथ आणि पश्चातापाची सावली मिळाली. सुदेवासारख्या उदार आणि धर्मनिष्ठ व्यक्तींच्या संपर्काश पापी आत्म्यावरही पुनर्जन्माचे सोनेरी किरण पडू शकतात. म्हणूनच सज्जनांच्या संगतीने पापाचा नाश होतो आणि आर्ताला नूतन जीवन मिळते. करुणा, क्षमा आणि त्यागांचे अमरत्व या कथेतून प्रकट होते. अशी ही राणी सुदेवाची गाथा आजही आपल्याला धर्ममार्गावर अढळ राहण्यासाठी प्रेरणा देत राहते.